स्वामी समर्थ. नामस्मरणाची सवय खूप छान आहे, हो ना. तुम्हाला सांगू का, एक माळ जपणं किंवा ध्यानाला बसून माळ जपणं, तुम्हाला सांगू, मी बऱ्याचदा बघते आपल्या घरात संसारामध्ये आपल्याला खरंच माळ जपायला वेळ नसतो. एखादी बाई जर जपायला बसली, तिकडे मुलं काहीतरी आरडाओरड करत असतात आणि सगळ्या गोष्टी चालू असतात. डोक्यात माळ जपताना पण विचार असतो, भाजी काय करायची, जेवण काय करायचंय, हे झालंय की नाही, ते झालंय की नाही. म्हणजे आपण जपायला बसल्यावरती सुद्धा असं काही नाही का तुम्ही माळ जपलात म्हणूनच म्हणजे स्वामी प्रसन्न होतील, असं नाही. आणि पैशासाठी आपण स्वामींचं नाव घेतो असं पण नाही. तुमच्या पाठीशी स्वामी उभे आहेत हेच लक्षात ठेवायचं. तुमच्या संकटात ते तुम्हाला तारतात, तुमच्या पाठीशी उभी राहतात. याच्यासाठी स्वामींचं नाव घ्यायचंय. आणि श्री स्वामी समर्थ म्हटलात, तुम्ही 111 वेळा म्हणा दिवसभरात. तुम्ही उठताना, झोपताना, तुम्हाला जसं शक्य वाटते त्या टायमाला तुम्ही केलं तरी तो जप झालाय, एवढंच लक्षात ठेवायचंय.